नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आणि काही वाक्प्रचार आणि म्हणी याविषयी माहिती पाहिली होती। एग्जाम मध्ये कशा प्रकारे ते विचारले जातात याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला बनवलेला आहे, तो तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजेच अ अँड द हे केव्हा आणि कसं वापरतात आणि त्याविषयीचे प्रश्न कसे येतात, त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाच्या म्हणी, वाक्प्रचार आणि स्पॉटिंग एरर, एखाद्या वाक्यामध्ये कुठल्या घटकात एरर आहे यावरती कसे प्रश्न येतात याविषयीची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल, पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपण अ अँड द केव्हा आणि कसं वापरायचं याविषयी काही प्रश्न पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, ही इज नॉट डॅश हॉनरेबल मॅन। तर पर्याय आहेत अ अँड द किंवा कुठलंच आर्टिकल येणार नाही। तर असे प्रश्न तुम्हाला हमखास सीईटीच्या क्वेश्चन पेपर मध्ये असणार आहेत। तर याविषयी थोडीशी ग्रॅमॅटिकल माहिती तुम्ही घ्या। अ केव्हा वापरायचं, अँड केव्हा वापरायचं आणि द केव्हा वापरायचं। याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे अँड। ही इज अन हॉनरेबल मॅन। दुसरा प्रश्न आहे, हॉनेस्ट मेन स्पीक डॅश ट्रूथ। हॉनेस्ट मेन स्पीक, तर बरोबर आन्सर असणार आहे द ट्रूथ, असं याचं आन्सर असणार आहे। त्यानंतर ही रिटर्न आफ्टर डॅश हॉवर। तर इथं अँड हेच आर्टिकल येणार आहे, ही रिटर्न आफ्टर अन हॉवर। त्यानंतर पुढचा आहे, अलादीन हॅड डॅश डॅश वंडरफुल लॅम्प। तर इथं कुठलं आर्टिकल येणार आहे, तर अलादीन हे नाव आहे, तर इथं अ हे आर्टिकल येणार आहे। अलादीन हॅड अ वंडरफुल लॅम्प। त्यानंतर मुंबई इज डॅश व्हेरी डिअर प्लेस टू लिव्ह इन। तर इथं देखील अ हेच आर्टिकल येणार आहे, तर करेक्ट आन्सर आहे अ। मुंबई इज अ व्हेरी डिअर प्लेस टू लिव्ह इन। त्यानंतर आहे, लेट अस डिस्कस डॅश मॅटर सिरियसली। तर इथं आता द हे आर्टिकल लागणार आहे, लेट अस डिस्कस द मॅटर सिरियसली। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडिया इज वन ऑफ डॅश मोस्ट इंडस्ट्रियल कंट्रीज इन एशिया। तर जेव्हा वन ऑफ जर येत असेल तर नेहमी लक्षात ठेवा द हेच आर्टिकल त्या ठिकाणी येतं, वन ऑफ द मोस्ट इंडस्ट्रियल कंट्रीज इन एशिया। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ही विल फिनिश द वर्क इन डॅश फोरनाईट। तर आता इथं पहा कुठलं येणार आहे आर्टिकल, तर इथं अ हे आर्टिकल येणार आहे, कारण इथं स्पेसिफिक टाइम फॉर फोर्थ नाईट असं एक दिलेलं आहे, त्यामुळं इन अ फोर्थ नाईट असं अ हे आर्टिकल इथं येणार आहे। त्यानंतर पुढचा आहे, आय सॉ डॅश ऍक्सिडेंट धिस आफ्टरनून वेअर डॅश बस हॅड क्रॅश्ड इनटू अ ट्री। तर आता इथं आय सॉ अन ऍक्सिडेंट, कारण इथं अन जे असतं याविषयी थोडस माहिती घ्या। तर हे केव्हा येतं, हे नेहमी ए ई आय ओ आणि यू असं जर पुढचा शब्द असेल तर या ठिकाणी आता ऍक्सिडेंटचं ए आहे, त्यामुळं अन असं इथं येणार आहे। त्याचबरोबर ओ असेल, यू असेल, ई ने सुरुवात पुढच्या शब्दाची होत असेल तर नेहमी अन हे येत असतं, त्यामुळं आय सॉ अन ऍक्सिडेंट धिस आफ्टरनून वेअर ए बस हॅड क्रॅश्ड इनटू ट्री। तर याचं करेक्ट आन्सर आहे अँड अ। त्यानंतर स्पॉटिंग एरर, तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये असतील तर इथं काही पार्ट केलेले असतील। इट वॉज हा एक पार्ट आहे, द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म हा एक पार्ट आहे, अँड वी एन्जॉयड इट हा एक पार्ट आहे। तर यापैकी कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो। तर आता यापैकी काहीतरी एका ठिकाणी मिस्टेक असते, कधी कधी मिस्टेक नसेल तर नो एरर येतं, परंतु मॅक्झिमम टाइम इथं कुठला तरी एक एरर असतो। आता इट वॉज
द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म अँड वी एन्जॉयड इट. तर याच्यामध्ये एक छोटासा मिस्टेक आहे किंवा एरर आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता आन्सर मध्ये द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म या पार्ट मध्ये इथं एरर आहे. तर काय एरर आहे? द च्या ऐवजी अ असायला पाहिजे. इट वॉज ए व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म. अ च्या ऐवजी इथं द दिलेला आहे. द च्या ऐवजी अ पाहिजे, म्हणून या पार्ट मध्ये एरर आहे. त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं, अँटिक डायमंड नेकलेस वॉज स्टोलन फ्रॉम द म्युझियम. तर इथे देखील 3 पार्ट या सेंटेन्सचे केले आहेत. तर कुठल्या पार्ट मध्ये आपला एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं पहा, सर्व हे वाक्य थोडस तुम्हाला बरोबर वाटत असेल, परंतु पहिल्या पार्ट मध्ये इथं एरर आहे. अँटिक डायमंड नेकलेस. आता सुरुवात अँटिक एन होत आहे, त्यामुळं उत्तर जे असणार आहे तर इथं अन अँटिक डायमंड नेकलेस असं असायला पाहिजे, म्हणून पहिल्या पार्ट मध्ये याचा एरर आहे. म्हणून सी अँटिक डायमंड नेकलेस हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. याच्यामध्ये एरर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सुनील रिफ्युज्ड टू अटेंड द मीटिंग ऑफ असोसिएशन ऑन सॅटरडे. तर हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. ज्यांचं ग्रामर परफेक्ट असतं किंवा ज्यांचं वाचन खूप जास्त असतं, अशा लोकांना हे फाइंड आउट करता येतं. जर आपल्या याविषयी स्टडी नसेल, आपण इंग्रजी जास्त वाचत नसू, तर आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही. तर या 4 पर्यायापैकी ऑफ असोसिएशन ऑन सॅटरडे या वाक्यामध्ये एरर आहे. कारण ऑफ नंतर असोसिएशनच्या अगोदर द हे आर्टिकल त्या ठिकाणी यायला पाहिजे. तर ऑफ द असोसिएशन ऑन सॅटरडे हे करेक्ट आन्सर याचं असणार आहे. म्हणजे इथं द असलं असतं तर वाक्य बरोबर असलं असतं, परंतु द नाहीये, म्हणजेच इथं या पार्ट मध्ये एरर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देअर इज अ व्हेरी लिटल टाइम फॉर देम टू प्रिपेअर फॉर द शो. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं देखील पहिल्याच पार्ट मध्ये देअर इज अ व्हेरी लिटल टाइम यामध्ये एरर आहे. देअर इज च्या नंतर अ हे आर्टिकल इथं येत नाही. देअर इज व्हेरी लिटल टाइम असं असायला पाहिजे, परंतु इथं अ हे आर्टिकल मिक्स केलेलं आहे, त्यामुळे या पार्ट मध्ये एरर आहे. आता आणखीन काही म्हणी आणि वाक्प्रचार हे महत्वाचे आहेत. IMP तुम्ही याला म्हणू शकता. यापैकी 1-2 तुम्हाला कदाचित एक्झाम मध्ये देखील येतील, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. तर पहिला आहे टू ब्रेक द आईस. आता याचं शब्दशः आपण लिटरली मिनिंग घेतलं तर बर्फ फोडणे असा त्याचा अर्थ होतो. ब्रेक म्हणजे फोडणे, आईस म्हणजे बर्फ. तर याचे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. टू रिलॅक्स अ टेन्स ऑर फॉर्मल सिच्युएशन, टू एंड समथिंग अब्रप्टली, टू कूल डाऊन आफ्टर अन आउटब्रस्ट, आणि लास्ट टू एस्केप फ्रॉम अ डिफिकल्ट सिच्युएशन. तर यापैकी तुमचं आन्सर जे असणार आहे ते टू रिलॅक्स अ टेन्स ऑर फॉर्मल सिच्युएशन. जेव्हा एखादं तणावाचं वातावरण असेल किंवा एखादी मीटिंग वगैरे असेल, तेव्हा त्याचं जे वातावरण असतं ते नॉर्मल मोडला आणण्यासाठी किंवा सर्व लोकांना रिलॅक्स करण्यासाठी एखादे आपण स्टार्टिंग करतो, बोलतो वगैरे, तर तेव्हा त्याला टू ब्रेक द आईस असं म्हणतात. म्हणजेच उत्तर आहे टू रिलॅक्स अ टेन्स ऑर फॉर्मल सिच्युएशन. पुढचं म्हण आहे फ्रेंच लिव्ह. आता फ्रेंच लिव्ह कशाला म्हणतात, तर इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, वाचून घ्या. प्रेझेंट विदाउट परमिशन, एखाद्याच्या परमिशन शिवाय एंट्री करणे किंवा उपस्थित राहणे. प्रेझेंट विथ परमिशन, परमिशन घेऊन उपस्थित राहणे. अब्सेंट विथ परमिशन, परमिशन किंवा परवानगी घेऊन अब्सेंट राहणे. आणि अब्सेंट विदाउट परमिशन. तर या ठिकाणी डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती परवानगी न घेता रजा घेते किंवा अब्सेंट राहते, तेव्हा त्याला फ्रेंच लिव्ह असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पार्ट अँड पार्सल ऑफ. याचे पर्याय पाहून घ्या. टू बी मोस्ट इम्पॉर्टंट अँड इंटिग्रेटेड पार्ट ऑफ, अबोव अँड बियॉन्ड, दी निगेट ऑर डिसमिस.
तर यापैकी करेक्ट आन्सर जे आहे अन इंटिग्रेटेड पार्ट ऑफ, तर पार्ट अँड पार्सल ऑफ जर आलं तर तुम्हाला अन इंटिग्रेटेड पार्ट ऑफ हे आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर लाईक अ केक वॉक, तर हा देखील एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये पर्याय आहेत प्लीजंट एक्सपिरियन्स, स्मूथ सरफेस, इझी टास्क आणि ऍक्टिव्ह. तर लाईक अ केक वॉक याचं करेक्ट आन्सर आहे इझी टास्क. एखादं सोपं काम असेल, कार्य असेल तर त्याला लाईक अ केक वॉक असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे मेक अ बी लाईन. बी म्हणजे मधुमक्षी, तर पुट द बीज इन अ लाईन. त्यानंतर लुक फॉर फ्रीबीज, स्टँड इन अ क्यू आणि गो स्ट्रेट टू. तर मेक अ बी लाईन याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर डी, गो स्ट्रेट टू. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा प्रश्न, इन द सेम बोट. बऱ्याचशा वेळेस हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. इन द सेम बोट म्हणजे एकाच नावेत बसणे किंवा एकाच नावेत असणे असा याचा अर्थ होतो. तर त्याचे काही पर्याय दिले आहेत. टू गो इन द सेम डिरेक्शन ॲज समवन एल्स, तर एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जाणे किंवा त्याच डिरेक्शनने जाणे. त्यानंतर टू बी इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन अँड समवन एल्स, एखादी व्यक्ती जसं डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहे तशीच कंडिशन दुसऱ्याशी असणे. त्यानंतर तिसरा आहे टू शेअर प्रॉफिट विथ समवन एल्स आणि चौथा आहे टू गेन अनड्यू ऍडव्हान्टेज विथ अदर्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, टू बी इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन अँड समवन एल्स. तर एकसारखीच परिस्थिती असणे, डिफिकल्ट सिच्युएशन असणे याला इन द सेम बोट असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं या ठिकाणी प्रश्न पाहू शकता, टू थ्रो डस्ट इन वन्स आईज. त्याचं मिनिंग एखाद्याच्या डोळ्यामध्ये माती घालणे असं मराठीमध्ये म्हणतात. तर इथं दोन पर्याय जे आहेत त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. आता शब्दशः अर्थ पाहिला तर टू मेक ब्लिंड, एखाद्याला आंधळ करणं असं याचा अर्थ होत नाही. टू हार्म समवन, डोळ्यात माती घालणे म्हणजे त्याला इजा पोचवणे हा देखील अर्थ नाही. टू चीट समवन, एखाद्याला फसवणे. या प्रश्नाचं उत्तर हे बरेचसे स्टुडंट देतात परंतु हे याचं करेक्ट आन्सर नाही. तर टू मिसलीड हे याचं करेक्ट आन्सर आहे. टू थ्रो डस्ट इन वन्स आईज, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे टू मिसलीड. एक्झाम मध्ये हा देखील प्रश्न बऱ्याचशा वेळेस विचारलेला आहे आणि विद्यार्थी याचं उत्तर टू चीट समवन असंच लिहितात परंतु करेक्ट आन्सर आहे टू मिसलीड. त्यानंतर आहे टू गेट इन टू हॉट वॉटर्स. याचे पर्याय वाचून घ्या. टू बी इम्पेशंट, टू गेट इन टू ट्रबल, टू सफर फायनान्शियली, टू बी इन अ कन्फ्युज्ड. त्याचं करेक्ट आन्सर आहे आन्सर नंबर बी, टू गेट इन टू ट्रबल. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आजचे काही महत्वाचे प्रश्न होते. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.